तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुमचं काय म्हणणं आहे? तसं माझं मत मी तुमच्या पुढे मांडलं की नाही. इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट्स. वारीच्या संदर्भातला प्रश्न आहे. वारीच्या ठेवली गेली तुमच्या मार्गदर्शनाखाली बँक चालते आरोप केला जातो. माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही. मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे. 2 वर्ष झाली असतील. त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे, ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं, दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं. अशा पद्धतीनं आहे. माझा काही संबंध नाही. तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे. चौकशी करावी. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं. त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे, सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे, विकास सोसायटी आहे, दूध सोसायटी आहे. 3 संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही. मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं. कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे. पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसल्यात पडायचंच नाही. ज्याचं त्याला लखलाप. तुम्ही अगदी पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का? कुणी त्याच्यामध्ये नव्हतं. आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा. मात्र तिथं आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील. आणि तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्ही एक अक्षराने सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे ह्याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही, तिथं बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही, यंत्रणा राबवता येत नाही, याद्या तिथं करता येत नाही, काय ते एजंटचे फॉर्म वाटप असेल, काही असेल. काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं. मला रात्री पण फोन आले, दादा आता तिथं स्क्वॉड पाठवा, बघा काय होतंय ते. काय करायचंय ज्याचं त्याला लखला. किती मताधिक्याने आपला पॅनल येऊ शकतो मतदार ठरवणार आहेत. अजित पवार नाही सांगायला. दादा, वारीच्या संदर्भातला प्रश्न आहे की आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहे, प्रमुख विश्वस्त, तर ते वारकऱ्यांची किंवा या सगळ्या सोहळ्याचे मालक असल्यासारखी वागणूक सगळ्यांना देत आहेत. वारकरी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, त्यांच्याशी गेले 2 दिवसापासून हुज्जत त्यांची सगळी सुरू आहे. सांगू का, शासनाची भूमिका बजावत असतं. वारीकडं, वारकऱ्यांच्याकडं त्या ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत, मानाच्या पालख्या, महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा मानाच्या पालख्या, ही परंपरा आज चालत आलेली नाही, वर्षानुवर्ष चालत आलेली. आम्ही फक्त काय करतो, त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या ठरवलेलं ते जे काही त्यांचे अधिकार असतील किंवा त्यांचं ते मंडळ असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते त्यांच्या पद्धतीनं ते ठरवत असतात. आम्ही फक्त तिथं प्रचंड काही लाखाचा जनसमुदाय असेल तिथं कुठंही काही गडबड होऊ नये, तिथं चेंगराचेंगरी होऊ नये, तिथं नीटपणे सगळ्यांना दर्शन घेता यावं, नीटपर्यंत तिथली कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, ह्या प्रकारचं काम आमची पोलीस यंत्रणा करते. जिल्हा परिषद, राज्य सरकार, आरोग्य विभाग, हे वेगवेगळे विभाग आहेत. ते सगळे विभाग त्यामध्ये आम्ही जबाबदारी देतो. यावेळेस देहू आणि आळंदी इथून पालख्या ज्या महत्त्वाच्या अनेक महाराष्ट्रातनं अनेक भागातनं निघतात, त्यानंतर ह्याच्यामध्ये सामील होतात. परंतु ह्या 2 पालख्या महत्त्वाच्या त्या निघाल्यानंतर त्याच्या संदर्भात आधी जी बैठक घ्यायची होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, संबंधित जे पालकमंत्री आहेत त्यांनी घेतली, म्हणजे सोलापूरचे पालकमंत्र्यांनी, मी त्याच्यामध्ये घेतली, अधिकाऱ्यांनी घेतली, चीफ सेक्रेटरीने घेतली, विभागीय आयुक्तांनी घेतली. विभागीय आयुक्त तर त्या दिवशी मी मीटिंग घेत होतो त्यावेळेस जाताना ते माऊलींची पालखी जी जाते आळंदीवरून पंढरपूरला ज्या रोडनी, त्या रोडनी गेले.
येताना पंढरपूरहून देहूवरून जी पालखी निघते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची, त्या रोडने आले का तर सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत का, इतकं बारकाईनं आमच्या सरकारी यंत्रणेचं काम केलेलं आहे. आम्ही स्वच्छता पण लगेच सगळ्या फार व्यवस्थित सिस्टमॅटिक केलं आहे. आम्ही जवळपास 1400 मानाच्या पालख्यांच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये दिलेले आहेत. त्यामध्ये ज्या ग्रामपंचायती येतात, ज्या नगरपालिका येतात, त्यांचाही खर्च होतो. तो खर्च देखील त्यांना करण्याच्याकरता आपण शासनाकडनं अनुदान दिलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत सक्षम असल्यामुळं ते त्यांच्या भागातनं पालखी जात असताना त्याचा सगळा बंदोबस्त करतात आणि ह्या प्रकारे हे सगळं चालतं. आता तुम्ही त्या पालखीच्या संदर्भातले जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी त्यांच्या काम करावं, आम्ही आमचं काम करतोय. दादा, बारामती ते काटेवाडी आपण गेल्या वेळेस पायी प्रवास केला होता, यंदा पालखीचं स्वागत कसं करणार? मी आत्ता आज रात्री तो 4 दिवस बारामतीमध्ये होतो. मतदान संपल्यानंतर 6 वाजता पेटर सील झाल्यानंतर मी मुंबईला किंवा कुठं मला जायचं आहे तिथं मी जाईल. मी सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईमध्ये आहे. मी अजून ते पुढच्या काही गोष्टी, कारण काय झालं 30 तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे पावसाळी 30 जूनला. त्याच्यामुळं पुरवणी मागण्या इतर